गुड मॉर्निंग, हॅपी बड्डे टू मी. आणि बड्डे ट्रिप ऑन झालेली आहे. एक गाडी तर निघाली आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. अरे पुपू ॲबी. दुसरी गाडी पण निघाली आहे. अजून 2 गाड्या बाकी आहेत निघायच्या. निघतायत लवकरच. चला लवकर. सो निघालेलो आहे. 3 गाड्या सेटअप झालेल्या. 3 गाड्यांचा, एक सनी दादाची, एक दादाची आणि एक माझी. माझ्या गाडीमध्ये निखिल, हे सुमितदा आणि सचिन. आणि दादाच्या गाडीत आई पप्पा दादा. आणि सनीच्या गाडीत फाल्गुनी, सनी दादा, सीमामाई आणि रचना. सो हा बघा मग आमचा एक कार्टून बघा मागे. काय बोलायचंय दादा नाही त्याला आज. तो मला सकाळी बोलत होता की मला आज होस्टिंग करायचे ब्लॉगची. मी त्याला थोडीशी होस्टिंग करायला देणार आहे. त्याचा आत्मविश्वास त्याचा जागृत करणार आहे. खूप दिवस मी या 2 भावांच्या मागे, कॅमेऱ्याच्या मागेच असायचो. कॅमेरा मागचा हिरो होतो. आज मला त्यांनी कॅमेऱ्यात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दादांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांनी अशीच प्रगती करो आणि ते अजून खूप पुढे जावे, हीच इच्छा. ओके, ही तर सर्वांची इच्छा आहेच. सगळ्यांनी खूप सारे मेसेज केले. इंस्टाग्राम, फेसबुक, परत यूट्यूबवर खूप सारे मेसेज आले मला. प्रत्येकाला रिप्लाय देणं पॉसिबल नाही झालं. मी काहींचे लाईक्स केले, काहींना जेवढ्यांना पॉसिबल होईल तेवढ्यांची तेवढ्यांना रिप्लाय केला. आणि बस, थँक्यू सो मच सगळ्यांना एवढं मला प्रेम दिलं.
शिस्तीत राहा बेटा, नको ज्यादा अंगार भंगार नाही रे. शिस्तीत राहा बेटा, नको ज्यादा अंगार भंगार नाही रे. भूल जाने के काबिल नहीं है, भूल जाने के काबिल. कैसी थी ट्रिप? मस्त छान. सो पंचगणीमध्ये थांबलोय. माहीत नाही, सनीची टायर चेक करतोय. मस्त क्लायमेट आहे, थंड पण वाटतंय. फाल्गुनी आता फाल्गुनीला बोललोय आमच्या गाडीमध्ये यायला. बघूया आता पुढचे ब्लॉग पण आता असेच बनत राहतील. जाईपर्यंत रोड टू रोड एक विलापर्यंत पोचेपर्यंत ऑलमोस्ट मी करत राहील. चाय इज मस्ट. येवले स्नॅक्स. चाय टाइम का? सो फाल्गुनी उतरली आहे, सीमामाई पण उतरलेत. खास शॉपिंग चालू आहे. पंचगणीमध्ये शॉपिंग करतायत सीमामाई, फाल्गुनी. सो आता भाजी शॉपिंगला उतरलोय. लोकल एरियामध्ये शॉपिंगला आल्यासारखं शॉपिंग करतात भाजीची. फाल्गुनी आली आहे गाडीमध्ये. सामान शिफ्ट केलं दुसऱ्या गाडीत आणि तिला इकडे घेतली. सो आम्ही खूप मजा केली, असं नाही आहे. पण फाल्गुनी मिसिंग होती कुठेतरी. पण आम्ही असंच व्हिडिओ काढले नॉर्मल क्लायमेट वगैरेचे, बाकी काय नाही. आणि पुण्यात आम्हाला ट्रॅफिक भेटली, यांना भेटली नाही. हे लोक येऊन पुढे थांबलेले आमच्यासाठी. अर्धा तास वेट केला असेल ना तुम्ही? खूप जास्त वेळ वेट केला आम्ही. आम्हाला ट्रॅफिक नाही. आय गेस आबीचा पूर्ण डे आज ट्रॅव्हलिंग मध्येच गेलेला आहे. तसं पण मला ट्रॅव्हलिंग आवडते, सगळ्यांना माहिती. त्यामुळे स्लो आलोत आम्ही. एवढं काय वाटत नाही. आणि इकडे पण खूप. एनिवेज तुला कसं वाटलं सरप्राईज ते तर सांग. अरे मला रात्रीपर्यंत काहीच माहित नाही. रात्री अचानक बोलतो तुझं सकाळी जायचंय महाबळेश्वरला. म्हणजे मी रेडी असतो, असं काय ना. मी कुठेही जायचं असेल तर झटपट रेडी असतो कुठेही जायला. लॉकडाऊन नंतर लास्ट टाइम आम्ही ताई जिजू बाबा हा बघ कसा खातोय, किरकिर खातोय. सो आम्ही लास्ट टाइम फक्त गोवाला गेलेलो, त्यावेळेस 1 नाईट महाबळेश्वरला स्टे केलेलं. ते पण अचानक भयानक होतं. लेट म्हणून. झालेलं. साताऱ्यामध्ये जेवलो, लेट झालं. साताऱ्यातून डायरेक्ट महाबळेश्वर. ऑरेल्स म्हणजे लॉकडाऊन चालू झाल्यापासून, कोरोनापासून आम्ही खूप कमी येतो महाबळेश्वर. ऑरेल्स आबीचं ऑलमोस्ट एक फेवरेट प्लेस आहे महाबळेश्वर. आणि असं पण खूप वेळा झालं की सॅटर्डे संडे आम्ही महाबळेश्वरला पण आलो, मी आणि फाल्गुनी. हा खूप वेळ आला. आय थिंक आम्ही हे बिफोर मेन्शन पण केलेलं आहे की आम्हाला जेव्हा पण टाइम मिळायचं वी यूज्ड टू कम टू महाबळेश्वर ओनली. सो बेसिकली त्यासाठीच आय डिसाइडेड की त्याची एवढी ही प्लेस एकदम क्लोज टू हिज हार्ट आहे, तर त्याला सरप्राईज तिथेच द्यावं. म्हणून मग आम्ही महाबळेश्वर प्लॅन केलं. आणि माझा एकट्याचा प्लॅन नव्हता, माझ्यासोबत निखिल सुद्धा सामील होता. ही हेल्प मी अ लॉट व्हेन्यू डिसाईड करायला, बिकॉज मी थोडीफार असं डायसी होती. आय वॉज चुझिंग बिटवीन लोणावला अँड महाबळेश्वर, बट देन निखिल हेल्प मी अ लॉट. थँक्यू निखिल. आणि आता महाबळेश्वरला क्लायमेट खूप छान असेल. मी पुण्यातच एवढी थंडी होती. हा आम्ही पहिले ना एव्हरी टाइम वी यूज्ड टू मेक शुअर की 3 सीझन्स म्हणजे 3 सीझन्स मध्ये म्हणजे वन्स इन 3 मंथ्स यायचं महाबळेश्वरला. दॅट इज. पण आमचं त्याच्यापेक्षा जास्त व्हायचं. मान्सून मध्ये एकदा, परत गरमीच्या वेळेस एकदा, आणि थंडीमध्ये. थंडीचा आमचं एक डेट फिक्स असायचं, दॅट इज क्रिसमस 24th ऑफ डिसेंबर. तर ते फिक्स. म्हणजे आम्ही 4 वर्ष झाले असतील, 5 वर्ष या 4 वर्ष आम्ही एव्हरी क्रिसमसला इकडे आलो. यायचं 1 नाईट तरी का नसो पण यायचं.
पुण्याला तुम्हाला मी बघितलं असेल तुम्ही की एनिवेज आम्ही अजून सरप्राइजेस अभिच्या वे मध्ये आहेत. अरे, त्याचं अजून काय सरप्राईज आहे? माझ्याकडून नाहीये, ताई कडून त्यांचं गिफ्ट पेंटिंग आहे. सो लेट्स सी. रचना प्लीज, रचना मी पळवतोय गाडी आणि पटकन पोहोचवतोय आणि माझा गिफ्ट मी तुझ्याकडे जो मागितलेला तो दिला असेल रचना, तर लव्ह यू रचना. आणि तर नसेल असेल तरी पण लव्ह यू टू, कारण की माझ्या गर्लफ्रेंडची आई आहे शेवटी, किती काय झालं तरी. आणि तुम्ही बघितलं असेल पुण्याला आम्ही पूर्ण सनरूफ ओपन केलेलं, पूर्ण विंडो ओपन होते आणि असंच फिरत होतो. एवढी थंडी आणि एवढं चांगलं क्लायमेट होतं. इकडे पण तसंच आहे, पण आता आम्ही बंद केलंय कारण की ब्लॉग मध्ये खूप आवाज डिस्टर्ब होईल, त्यामुळे मी बंद केलंय. आता बंद झालं की मी परत ओपनच करणार आहे तसं. क्या है इधर? कैसे लगा बाहेर निकल के? अरे काय भारी वाटतंय. एसीची पण गरज नाहीये इकडे. आम्ही एसीच लावली नाही पुण्यापासून. माइंड ब्लोइंग क्लायमेट आहे. पुण्यापासून आम्ही एसीच नाही लावली, काच आणि सनरूफ ओपनच ठेवलेत पूर्ण. ही बघ कशी खिडकीच्या बाहेर. फायनली माझी गर्लफ्रेंड पण आलेली आहे. ए बाबू, ए इकडे 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 बघ कोण. ए बघ कोण. हॅलो. ए पांडू. फायनली माझी गर्लफ्रेंड आलेली आहे. थंड वाटतंय. थंड वाटतंय. कोण आहे? नाहीसा कोण आहे? हा नाहीसा कोण आहे? नाहीसा कोण आहे? नाहीसा अभि कुठे? अभि नाहीसा अभि वेर इज अभि? नाहीसा कशी बसली बघा, तुम्हाला ड्रायव्हिंग करायची आतापासूनच आम्हाला. घुमाव ड्रायव्हिंग करायची बाबू, ड्रायव्हिंग करायची आहे. हा ना चला, मी एक चांगली सवय लावली आहे माझ्यासारखी, सनरूफ मधून बाहेर निघायची. हाय नाही सा. हा इकडे बघ, इकडे बघ, इकडे. ऐकत ब्लँकेट. अभि कुठे? अभि कुठे?
मला पण आवडलं. दिस इज सुपर. नाही मी तेच बोलली की एव्हरी बर्थडेला आपल्याला स्वतःकडून भरपूर एक्सपेक्टेशन असतात की मला असं करायचं आहे, पण आम्ही थोडंफार त्याच्या एक्सपेक्टेशन हे बघ खूप छान आहे ना, खूप छान आहे, मला खूप आवडलं. महाबळेश्वर आलो, 5 जणी आलो. थँक्यू सो मच डॉक्टर सनी, तुम्ही आल्याबद्दल, तुमची वेळात वेळ काढून सुट्टी घेऊन आल्याबद्दल. कुठे पूल इकडे? अरे हे पूल बघा, पूल. अरे हे तर मला माहितच नव्हतं. ओ माय गॉड, इन हाऊस पूल आहे. बापरे, इन हाऊस पूल आहे. खूप छान, खूप छान. मला आवडलेलं आहे खूप. एकदमच भारी ना सनी दादा? लाईट काय? अरे ते बाथरूमचे झाले चालू. तिकडे तिकडे असतील, वर वर तिकडे. पण हिंमत नाहीये पाण्यात उतरायची किती लाईट्स असले तरी, कारण की एवढं थंड असणार आहे पाणी. अजून रूममध्ये जाण्याच्या आधी पहिले व्ह्यू बघितला आहे, कारण की व्ह्यू मला खूप मॅटर करतो. कुठेही आम्ही कुठेही फिरायला गेल्यानंतर पहिला व्ह्यू असतो. काय सांगितलं का, मग भले मग ते किती कॉस्टली असं आमच्यासाठी ते नाही, पण व्ह्यू पाहिजे पहिलं. आणि नंतर पूलच्या इकडनं पण भारी. पप्पा कसं वाटलं व्ह्यू तुम्हाला? आई कसं वाटलं फाल्गुनीचं सरप्राईज? तुम्हाला माहिती, काल मी तुम्हाला बोललो की यांची सगळ्यांची मिली बघत आहे, तसंच झालंय. आई पप्पांना पण व्ह्यू आवडला इकडचा. थँक्यू सो मच. एवढा छान व्ह्यू, आणि व्ह्यू साठी फक्त आम्ही पैसे भरायला रेडी असतो, बाकी कशासाठी. एव्हरी बर्थडे तू माझ्यासाठी काय ना काय करतो. दिस बर्थडे आय ट्राईड. आता याची मला परतफेड करावी लागणार हिच्या नेक्स्ट बर्थडेला. असं परतफेड नाहीये, पण ठीक आहे. पण मला नेक्स्ट बर्थडेला मी अजून काहीतरी हॅपनिंग करून दाखवणार तुम्हाला, बघाच तुम्ही. सो गँग इज हिअर. दादाला कसा वाटला व्ह्यू? कसा वाटला तुला? मस्त आहे. थंडी वाजते इथे सगळ्यांना आता. हा आहे लिव्हिंग रूम. मस्त सगळे आराम करतायत. डान्स चाललाय. डायनिंग एरिया, किचन. तिथे काय ते ओके. वॉशरूम, एक मस्त पैकी बेडरूम आहे इकडे. फाल्गुनीचं गाणं गा. चल चल चल. हे तुझं तर वेगळंच सिंगिंग आहे. लाईट लाव ना. हा वो, अरे हा खूप मोठा आहे, मग हा आम्हाला भरपूर होईल. वॉशरूम आहे, त्यानंतर एक रूम आहे. रूम्स मोठे आहेत रे. हो, छान आहे सगळे. कुठे इथे सुद्धा सोय झाली. आणि एक ब्युटिफुल बाल्कनी फॉर बॉयज. एक्सक्यूज मी, बाल्कनी फॉर बॉयज बेबी. हे दोघांसाठी बाल्कनी होती अटॅच. आणि याच्यावरती पण आहे का अजून? हो, त्या साईडचं विला मिळालं असतं तर छान झालं असतं. ते ऑलरेडी बुक आहे. लोक अँड हिअर्स डॉक्टर शनी. डॉक्टर शनी गाईड करणार आम्हाला. ओ माय गॉड, डॉक्टर शनी. दिस इज अमेझिंग, अमेझिंग. आपण मस्त रात्री ते तू बार्बिक्यू आणले का रे? बार्बेक्यू पण आणलाय आणि हॉटपॉट पण आणलाय. अमेझिंग. ऍग्रिकल्चर लँड इकडे.
किती झाले? किती ठेवायचे मला? तुला ठेवायचे 18. नाहीसा तू पण खेळते. चक्र होता का? एक पॉईंट वाचवतो. डॉक्टर सनी खेळतात का? टुडे शेफ मिस्टर निखिल, आपका किचन में आपका स्वागत है. तर तुम्ही आज बघाल तर हिंदी नंतर मराठी. चिकनची आपण भाजी बनवणार आहोत. चिकनची भाजी. चिकनची भाजी, त्यासाठी चिकनचे पीस घ्यायचे मस्त मस्त आणि चिकन पण घ्यायचं. हा, आणि चिकन पण घ्यायचं. चिकन महत्वाचं आहे याच्यात, पीस नाही घेतली तरी चालते. तर याच्या पुढे आपण शोधायचा चमचा आणि गॅस लावून चालू पण करायचंय का? हा गॅस लावलेला आहे मी हो, आता. हो, हो. ए, मसाला कुठे आपला? खडा मसाला आणला तो. काय चाललंय? याच्यामध्ये आपण फोडणी द्यायचा कार्यक्रम करतोय. मला सांगतो जर हाताने नसेल फुटत तर दाताने फोडा, पण फोडा. हा, महत्वाचं काय असतं माहितीये का, जेवण बनवण्यामध्ये मसाला पहिला टाको नाही तर चिकन मध्ये टाको, टेस्ट आली पाहिजे. हा, बाकी सगळं ते तेलावरती लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर तो खडा मसाला टाकतोय. पहिले मसाला करपून घ्यायचा मस्त वेगळी, परतून घ्यायचा परतवून का परतवून घ्यायचा? तेच ते समजदार. मला माहिती आहे तुम्हाला भावना समजल्या असतील माझ्या. आता सगळे होत ना त्यात. सगळं जास्त Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Abi. Happy birthday to you. One, two, three, start. आती आती. पप्पू ये नाही माझ्याकडे. अरे नाही, फाल्गुन तिला पण घे. तिला 5 होईल. तिला घे. अरे असं बस. तिला घे 5 होईल ते. इथे उभी करून ठेव. अरे घे मला तुला हात लावा ना. मम्मी कुठे गेली? ये. तिला हात लावते त्याला. पाचवी कोण आहे? नायसा. थोडं छोटा तेल बिन नको लावाय. नॉर्मल साधा. कंपनी मध्ये काय expect करतोय? अभी अभी भेंडी करायच्या? काय असेल? एकच गेस. तेवढं नाही आपलं. मला बघून वॉच. लेट्स सी. माझा 6 सेन्स खूप हे. कोणता वॉच? याला कळलं वाटते. आय वॉच. कोणता नाही? माझा 6 सेन्स एवढा लास्ट टाइम बोलला होता. कोण बोलले ना?
माझा सिक्स सेन्स खूप चांगला आहे आणि तुम्हाला मी रगातून ओळखतो 5 लोकांना तर त्यामुळे थँक्यू. मम्मी आणि ताई जिजूंकडून आहे. इसको कहते हैं सिक्स सेंस बेबी. किती करेल आले टेस्ट माझ्या गेला तर विचार करत होते. फायनली थँक्यू सो मच. आला तुम्ही नरेंद्र सीमामाई आणि कुठला आहे SE ना एकाने आंबा दिला होता पहिला आंबा त्याला गुंडाळला त्याला मोठा बॉक्स दिला आणि आतमधून आंबा निघाला. कोहलाला 10 मिनिटं वॉच पण माझा आयवॉच घरी ठेवला आणि जीशॉक घालून आलं. पण ठीक आहे पुढच्या बर्थडेला नक्कीच iPhone 13 रचना घेऊन. मला तिच्यावर जास्त विश्वास आहे. थँक्यू सो मच रचना, सनीदादा, सीमामाई आणि पप्पू माझ्या. आवडलं का चालू करण्याची व्हिडिओ मी तुम्हाला वेगळ्या शॉर्ट मध्ये दाखवेन. त्याचा फर्स्ट टाइम आपण पाहिलेलं अभी बोललेला एवढा मोठा गिफ्ट मिळालंय का तुला? बाबा मैत्रीण आपण आपले गिफ्ट स्वतःच चूज करतो आणि स्वतःच घेतो. कसला आहे ना. पण आता काय रचना फाल्गुनी आली माझ्या आयुष्यात आणि रचना पण आली आहे, सीमामाई आली तर असेच मला दरवर्षी गिफ्ट मिळत जाते. मी फोन पण नाही घेणार आहे पुढच्या वर्षी. हे बघ तुला कोणता बघायचा होता 12 Pro ना, तो पुढच्या वर्षी तोच तुला मी देणार. नाही पुढच्या वर्षी नाही तोच देणार आहे. पुढच्या नाही 4 वर्षानंतर. 4 वर्ष फाल्गुनी जेव्हा पण बसली आहे. सो द मील इज रेडी. मस्त चिकन, कलेजी फ्राय, भाकरी, सलाड आणि पापड. हो दिली हे बघ वाढलं. आणि आमचे शेफ अजून सुद्धा ड्युटीवर आहेत, सर्व करतायत. संपवायचे ते. कुणाल कसं झालंय? माइंड ब्लोईंग एकदम भारी आहे शेफ. नक्की रेसिपी ट्राय करा ह्यांची, खरंच छान झालं. मी सुद्धा राईस बरोबर ऑलरेडी खाऊन घेतलं. वाईट वाटायचं तरी वागतेंचे असतं तो वागतेंचे एकदा खाऊन बघ. गरम करून देते. इथे ठेवला वागतेंचे असतात ती कुरकुरीत एकदम छान झालं. आपले बाबांना आवडतात. बघा तुम्ही बघाच. हे बघा फुल प्रॅक्टिस. बर्थडे बॉय. येस आम्ही जस्ट असंच बाहेर निघालोय. काय पार्सल मिळतोय का टाइमपास थोडंसं खायला. आणि नायसा पण थोडीशी किरकिर करत होती, तिकडे थंडी पण आहे म्हणून असंच तिला घेऊन निघालो. सो थँक्यू. मला खूप चांगलं वाटतं. ब्लेस्ड आहे मी की मला एवढे चांगली फॅमिली मिळाली, एवढे चांगले फ्रेंड्स मिळाले की माझा एवढा बर्थडे सेलिब्रेट करतात. म्हणजे एव्हरी इयर करतात, असं नाही की नाही करत. पण ठीक आहे, मी खूप लकी असं मला समजतं. मला खूप जणांचे मेसेज आले की फाल्गुनी खूप लकी आहे की अभिसारखा नवरा मिळाला. पण मी असं बोलतो की मी खूप लकी आहे की मला या सगळ्यांसारखी फॅमिली मिळाली. आई, पप्पा, दादा, फाल्गुनी, सीमामाई, रचना, सनीदादा आणि आमची छोटी नायसा.
सो थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही पण मला खूप प्रेम दिलं आणि बड्डेला विश केलं सगळ्यांनी. मी प्रत्येकाला रिप्लाय नाही करू शकलो, पण मी जेवढं पॉसिबल होईल तेवढ्यांना रिप्लाय केलं. जेवढं पॉसिबल होईल तेवढ्यांचे मेसेज मी लाईक केलेत आणि तसंच ठेवलेत. सो थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग. अँड पुढच्या वर्षीचा बड्डे बघूया कुठे होतोय. ठीक आहे. लकीली माझा हा बड्डे पण बाहेर झालेला आहे. म्हणजे मी राहतो त्या ठिकाणी नाही, असंच बाहेर. लास्ट इयरचा बड्डे फक्त लॉकडाऊनमुळे घरी झाला. सो ठीक आहे, एवढं काय वाटत नाही. परिस्थितीनुसार चालायला शिकलं पाहिजे आणि तुम्ही पण शिका, मी पण शिकतोय असंच. सो ठीक आहे. डॉक्टर सैनी